तर अजित पवार यांच्या स्मृतीस्थळावर सध्या सुनेत्रा पवार, पार्थ पवार पोहोचलेले आहेत. अभिवादन आज सुनेत्रा पवार करतील आणि तिथूनच मग त्यापुढे काटेवाडीत जिथे त्यांचं मतदान असणार आहे त्या ठिकाणी जातील. या मतदानासाठी रवाना होण्यापूर्वी त्या सुरुवातीला अजित पवारांच्या स्मृतीस्थळावरती येत आहेत. प्रचार असेल, त्याचबरोबर निवडणुकीचा अर्ज भरायचा असेल, त्या दिवशी आपण पाहतोय की स्मृतीस्थळावरती येऊन त्यांनी अभिवादन केलेलं होतं. आणि आज सुद्धा सुनेत्रा पवार जे आहेत, आपण पाहतोय की स्मृतीस्थळावरती पोहोचलेल्या पाहायला मिळत आहेत. अजित पवार यांच्या स्मृतीस्थळावरती सुरुवातीला ते अभिवादन करतील. बारामती पोटनिवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. म्हणजे अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची जागा जी आहे ती रिक्त झालेली होती. पोटनिवडणूक सुरुवातीला बिनविरोध करण्याचे प्रयत्न झाले, मात्र 23 अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरला आणि त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती लागली. आणि सध्या आपण पाहतोय की आज मतदान जे आहे ते पार पडतंय. आणि त्यापूर्वी सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार आपण पाहतोय की स्मृतीस्थळावरती दाखल झालेले आहेत. सुरुवातीला ते अभिवादन करतील आणि त्यानंतर काटेवाडीमध्ये जाऊन मतदानाचा हक्क जो आहे तो बजावला जाईल. सोबत आपण पाहतोय की खासदार पार्थ पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. बारामती पोटनिवडणुकीसाठी संपूर्ण पवार कुटुंबानं प्रचार जो आहे तो केलेला होता. गावोगावी जाऊन बैठका असतील, त्याचबरोबर सभांच्या माध्यमातून सुद्धा बारामतीकरांना आवाहन केलेलं होतं. आणि आज रेकॉर्ड ब्रेक मतदान जे आहे ते होईल आणि रेकॉर्ड जो आहे तो बारामतीकर करतील असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि आपण पाहतोय की सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार ज्या आहेत त्या अजितदादांच्या स्मृतीस्थळावरती या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. दादांना अभिवादन केलं जातंय. खरं तर बारामतीची निवडणूक म्हटलं की सुरुवातीला अजितदादा जे आहेत ते सकाळी 7 वाजताच निवडणूक मतदान केंद्रावरती हजर राहायचे. मात्र दुर्दैवानं अजित पवारांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर बारामतीची पोटनिवडणूक जी आहे ती लागलेली आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवातीला बिनविरोध करण्याचे प्रयत्न झाले, मात्र आज जे मतदान होत आहे त्या मतदानामध्ये रेकॉर्ड ब्रेक मतदान जे आहे ते होईल अशी अपेक्षा सगळ्याच नेत्यांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. आणि आपण पाहतोय की सध्या स्मृतीस्थळावरती मुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार असतील, त्याचबरोबर खासदार पार्थ पवार जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि अभिवादन करून आपण पाहतोय की वहिनी काटेवाडीच्या दिशेनं रवाना होत आहेत. काटेवाडीमध्ये आज मतदान जे आहे ते सुरुवातीला मतदानाचा हक्क बजावतील आणि त्यानंतर त्या आपण पाहतोय की सुनेत्राबाई पवार ज्या आहेत त्या संवाद साधताना पाहायला मिळत आहेत. आज आपण जात आहे वहिनी, एक छोटीशी प्रतिक्रिया. ऊन देखील मोठा असणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये. आता मला मतदान करू द्या. मला मतदान केल्यानंतर भावनिक वातावरणात आज तुम्ही सामोरे जात आपण पाहतोय की मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रतिक्रिया देईन अशी प्रतिक्रिया आपण पाहतोय की वहिनी दिलेली आहे. आणि सोबत पार्थ पवार हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज किती टक्के मतदान होतंही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. उन्हाचा कडाका जरी असला तरी सुद्धा आज मोठ्या प्रमाणावरती मतदान करून घेण्याचं आव्हान पक्षांच्या कार्यकर्त्यांसमोर आहे. त्यामुळे ठिकठिकाणी प्रत्येक गावामध्ये बूथ लावून आज मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडेल. आणि आपण पाहतोय की अजित पवार यांच्या स्मृतीस्थळावरती अभिवादन केल्यानंतर सध्या वहिनी ज्या आहेत त्या काटेवाडीच्या दिशेनं रवाना होत आहेत. काटेवाडीमध्ये जाऊन त्या सुरुवातीला मतदानाचा हक्क बजावतील आणि त्यानंतर काय ऊन आहे, पण सकाळचं मत पवित्र मत असतं. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो, बाहेर या. आम्ही पण आता चाललोय आमचं मत टाकायला. सध्या या ठिकाणी क्रॉस करायचा प्रयत्न करू. सगळ्या बारामतीकरांना आवाहन केलं आहे. बारामतीकरांनी सांगितलंय की नक्कीच आम्ही 2:30ला क्रॉस करून घेऊ. दादांपेक्षा जास्त मतदान असू शकतं. आता 60-70% आपण प्रयत्न करणार आहे. ऊन आहे, अनेक लोकांनी आवाहन केलं आहे की ते करून घेतील. तर आता बघू 5 वाजता काय होतं. पवार त्याचबरोबर सुनेत्राबाई पवार ज्या आहेत त्या मतदानासाठी रवाना होत आहेत. आणि आपण पाहतोय की या ठिकाणाहून हे दोघे जे आहेत ते काटेवाडीच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. आणि काटेवाडीमध्ये जाऊन मतदानाचा हक्क जो आहे तो बजावला जाईल. आणि त्यानंतर बारामतीमध्ये आपण पाहतोय की ठिकठिकाणी जाऊन भेटीगाठी ज्या आहेत ते होतील आणि सगळ्यांना आवाहन केलं जाईल. सध्या आपण पाहतोय की सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या काटेवाडीच्या दिशेनं रवाना झाल्यात.
नक्कीच अगदी काही क्षणापूर्वीची ही दृश्य अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन सुनेत्रा पवार यांनी केलं आणि आता त्या काटेवाडीकडे रवाना झालेल्या आहेत. तिथे मतदान केंद्रावर त्या सकाळीच मतदानाचा हक्क बजावतील. रेकॉर्ड ब्रेक मतदानाचा विश्वास यावेळेला व्यक्त करण्यात आलेला आहे. तसं आवाहन बारामतीकरांना करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आज किती मतदान होतंय, किती टक्केवारी मतदानाची असणार आहे, त्यानुसार हा रेकॉर्ड मोडला जाणार आहे का. याआधी जे मताधिक्य मिळालेलं होतं अजित पवार यांना, तर ते मताधिक्य क्रॉस करून रेकॉर्ड ब्रेक मतदान होणार का सुनेत्रा पवार यांना, याकडे लक्ष असेल. सुनेत्रा पवार मतदानासाठी रवाना झाल्यात. काटेवाडी हे मूळ गाव, त्याच काटेवाडीतल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान केंद्र आहे. त्या ठिकाणी सुनेत्रा पवार मतदान करतील. अगदी थोड्याच वेळात त्या मतदानाचा हक्क बजावतील. बारामती आणि राहुरी 2 विधानसभा पोटनिवडणुका आणि दोन्ही विधानसभा पोटनिवडणुका बिनविरोध करण्याचे खरं तर प्रयत्न झालेले होते, मात्र ते होऊ शकलेलं नाही. या ठिकाणी म्हणजे बारामतीमध्ये 23 एकूण उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहेत. सुनेत्रा पवार यांच्यासह 23 उमेदवार रिंगणात. या ठिकाणी अपक्ष उमेदवार आहेत. कोणत्याही मोठ्या पक्षाचा नेता बारामतीमध्ये त्या ठिकाणी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात नाहीये. तर राहुरीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार मोकाटे त्या ठिकाणी कर्डिले यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात आहेत. इतरही काही त्या ठिकाणी उमेदवार आहेत. 7 उमेदवार राहुरीमध्ये एकूण कर्डिले यांच्यासह आहेत. अजित पवार आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतरच्या या विधानसभा पोटनिवडणुका, एकीकडे सुनेत्रा पवार यांचा हा ताफा, उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्रा पवार, आणि बारामतीच्या या पोटनिवडणुकीतून विक्रमी मताधिक्यानं निवडून सभागृहात जाण्याचा एक विश्वास राष्ट्रवादीकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. बारामतीकरांना तसं आवाहन करण्यात आलेलं आहे. भावनिक ही सगळी एकंदरीतच अजित पवार यांच्या निधनानंतर होणारी ही पोटनिवडणूक आहे. अजित पवार यांचा अपघाती मृत्यू त्यावेळेसची तो एक मोठा धक्का बारामतीकरांसाठी, आणि त्यानंतर आता होणारी ही पोटनिवडणूक. सुनेत्रा पवार यांची ही काही क्षणापूर्वीचीच दृश्य शारदा प्रांगणातलं परिसरातलं ते जे अजित पवार यांचं स्मृतीस्थळ आहे, सगळ्यात आधी त्या तिथे दाखल झाल्या होत्या. म्हणजे अर्ज भरण्याचा दिवस असेल किंवा कुठलाही महत्त्वाचा असा दिवस असेल तर सगळ्यात आधी सुनेत्रा पवार या स्मृतीस्थळी दाखल होताना आपण त्यांना पाहिलेल्या. आज सुद्धा मतदानासाठी जिल्हा परिषद शाळेवर जाण्याच्या आधी सगळ्यात आधी सुनेत्रा पवार या स्मृतीस्थळी दाखल झालेल्या होत्या. त्यांनी अजित पवारांना अभिवादन केलं. पार्थ पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. थेट जाऊया मतदान केंद्रावर. आपले प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. योगेश, याच ठिकाणी म्हणजे तुम्ही आता ज्या मतदान केंद्रावर आहात त्याच मतदान केंद्रावर सुनेत्रा पवार या मतदानासाठी दाखल होतील, रवाना झाले आहेत. त्यांचा ताफा आपण पाहत होतो. काय अधिकचे अपडेट्स आहेत? थोड्याच वेळात सुनेत्रा पवार याच बारामतीतल्या काठेवाडीत मतदानासाठी दाखल होतील. काठेवाडीतल्या या जिल्हा परिषदेच्या शाळेत सुनेत्रा पवार आणि इतर पवार कुटुंबियांचं मतदान पार पडणार आहे. आणि आपण पाहू शकतो मतदान आणि एकूणच निवडणूक अधिकाऱ्यांनी ही संपूर्ण तयारी या ठिकाणी केलेली आहे. काही वेळापूर्वीच मॉक पोल देखील या ठिकाणी पार पडलेला आहे आणि संपूर्ण जी काही व्यवस्था आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मोठा पोलीस बंदोबस्त या मतदान केंद्रावरती तैनात करण्यात आलेला आहे. आणि स्मृतीस्थळावरून थेट आता सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार, जय पवार, इतर जे काही पवार कुटुंबातले सदस्य आहेत ते या ठिकाणी पोहोचतील आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये ही पोटनिवडणूक पार पडते. एकूण जवळपास 23 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि ही निवडणूक बिनविरोध करण्याचा देखील प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीकडून करण्यात आला होता, मात्र त्याला यश आलेलं नाही आणि त्यामुळे ही निवडणूक आता पार पडताना पाहायला मिळते. गेल्या 15 दिवसांपासून महायुतीचे नेते प्रचारात नक्कीच योगेश, नक्कीच.